नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला सांगणार आहे माझा भाऊ कुठे कुठे गेला होता. म्हणजे तो मित्रांसोबत रत्नागिरीला फिरायला गेलाय, कोकणमध्ये. मस्त एन्जॉय करत बोगद्यातून गाणी वगैरे ऐकत पोचले आरे बीचवर. संध्याकाळ झाली होती, एकदम मस्त वातावरण झालं होतं. झालेला एकदम भारी व्हिडिओ फोटो सगळं काढून झालं. दुसऱ्या दिवशी आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतला. भारी वाटत होतं, एकदम मन प्रसन्न झालं बघून. मी तर नाही गेलो, पण बघून झालं. त्याला मी बोललो होतो व्हिडिओ काढून घेऊन ये म्हणून. मस्त आतमध्ये गेले, दर्शन घेतलं बाप्पाचं, प्रसाद घेतला, मग उंदी मामाचं दर्शन घेतलं. आता त्यानंतर मेन गोष्ट, आपल्या महाराजांचा किल्ला म्हणजेच पूर्णगड, त्या जागेवर गेले. एकदम भारी वाटत होता. मी कधी आजपर्यंत गेलो नाही कुठल्या किल्ल्यावर, पण बघूनच भारी वाटत होता. आम्ही पण जाणार आहोत कधीतरी फॅमिलीसोबत, प्लॅन करू. मस्तच वाटत होतं एकदम. असं बोलतात की या गडावरून आपले मराठे शत्रूवर लक्ष ठेवत होते. मला माहीत नाही, मी वाचलंय म्हणून मी बोलते. आजूबाजूला मस्त हिरवळ, डोंगर, समुद्राच्या मध्येच किल्ला आहे वाटतं. वाव, मस्तच वाटतं एकदम. पाणी एकदम नीला एकदम भारीच वाटतंय. खाली उतरले नाही वाटतं समुद्रामध्ये, वरूनच व्हिडिओ काढले. कारण 2 दिवसासाठीच गेले होते ना, म्हणून जास्त थांबायला नाही भेटला त्यांना. खाली उतरले वाटतं. हां उतरले. मस्त एकदम भारी वाटते बघायला. तिथे पण फोटो. त्याच्यानंतर पुढचं ठिकाण म्युझियम. मासे बघायला गेलेत. हे कोण आहे? कोलबी वाटतं. हां कोलबी. हा काला मासा, मला नाव नाही माहिती. त्याच्यानंतर हा कुठला मासा आहे? टोकदार. हा काला मासा. अजून हे कोलबी आपली कोलबी. हा मस्त रंगीबिरंगी मासा आहे. आणि हा कोंबडा मासा. हा कोंबड्यासारखंच दिसते सेम. आता वरती लिहिलेला दिसेल कोंबडा मासा. त्याच्यानंतर हा मासा, याला बोलतात की कोणाच्या घरात असेल त्याच्या वरचा पोट जसं फुगेल तसा घरात तरक्की येते, चांगलं असतं. हा परत आला रंगीबिरंगी मासा. त्याच्यानंतर हा कुठला आहे ते मला माहीत नाही, पण सापासारखं वाटतं काहीतरी. त्याच्यानंतर स्टार मासा. कोलबी. वा मस्त वाटतं एकदम जिवंत. डबल टोकदार मासा. त्यानंतर सगळेच मासे आहेत रंगीबिरंगी. असं वाटतं पाण्यात जाऊन त्यांच्यासोबत राहावं. वा मस्त. काय माशांचे नाव मला माहीत नाही.
वा मस्त आहे. काय होडी पण आहे वाटतं त्यांना राहायला, माशांना. झालं वाटतं, दुसरीकडे चाललेत. उलटा सुलटा व्हिडिओ काढून ठेवलेत. हा मासा कुठला आहे काय माहिती, मस्त आहे. हे पूर्ण म्युझियम. हे कासवाला बाहेर येते वाटतं पाण्याच्या. घाबरला बिचारा माणसानं बघून. पुन्हा स्टार मासा आला. पुन्हा तेच आलं वाटतं. त्याच्यानंतर सूर्य मंदिर बघायला गेले. काय मंदिराचं नाव? श्रीदेव कनकादित्य नमः. वाव मस्त वाटते. असं वाटतं कुठल्या एकदम देवांच्या जमान्यामध्ये गेलेलो आहे. एकदम भारी वाटते. वाव स्वतःचा तोंड काही काढलाच नाही. लोक प्रसाद घेऊन खातात. आता निघाले घरी परतीच्या प्रवासाला. मस्त गाणी लावून 4 व्हीलरमध्ये बोगद्यातून एन्जॉय करत निघालेत घरी यायला. चला एवढंच. बाय बाय, टाटा, धन्यवाद, थँक्यू.